सैफ अली खानवर घरात घुसून अज्ञाताकडून 6 वार. सैफवर लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया. त्याच्या शरीरात काही तुकडे सुद्धा आढळल्याची माहिती. त्याच्या शरीरावर 2 ते 3 मोठ्या जखमा. धनंजय मुंडेंची बैठकीला गैरहजेरी. मुंडेंचं चाललंय काय असा सवाल विरोधकांकडून उपस्थित. वाल्मिक कराड बाहेर आल्यास पुरावे नष्ट करू शकतो. देशमुख कुटुंबावर दबाव आणू शकतो. सीआयडी कडून कोर्टासमोर म्हणणं सादर. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता 26 जानेवारी पूर्वी मिळणार. 3 ते 4 दिवसात लाभार्थी महिलांना लाभ मिळणार. महिला बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांची माहिती. पुण्यातील चाकण शिक्रापूर मार्गावरील अपघाताचा थरार. भरधाव कंटेनरची 20 किलोमीटरपर्यंत अनेक वाहनाला धडक. 4 जखमी. पाठलाग करत चालकाला पकडलं. संतप्त नागरिकांच्या मारहाणीमुळे चालकाची प्रकृती चिंताजनक. महाकुंभात डुबकी लावल्यानंतर त्वचारोग होत असल्याच्या तक्रारी. भाजपच्याच मुनगंटीवार यांच्याकडून गंगेतील प्रदूषणावर खडेबोल. रामतेरी गंगा मैली झाल्याचं बघावं लागणं खेदकारी असल्याचंही वक्तव्य. केंद्राकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8व्या वेतन आयोगाला मंजुरी. मंत्रिमंडळ बैठकीत मोठी घोषणा. मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती.